कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेचं उद्या पुण्यामध्ये आंदोलन होणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये हे आंदोलन जे आहे उद्या 4 वाजता आयोजित करण्यात आलेलं आहे। त्यापूर्वी पुण्यातील काही विद्यार्थी संघटनांनी या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलंय। काही विद्यार्थी काही आंदोलक जे सहभाग घेणार आहेत या आंदोलनामध्ये ते आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याशी बोलूयात। अभिजित दिपकेचं यापूर्वी दिल्लीमध्ये आंदोलन झालं, आता तो पुण्यात आंदोलन काय सांगाल? आज त्याची पत्रकार परिषद देखील पुण्यामध्ये आहे। कसा तुम्ही सहभाग घेणार आहात? किती तुमचे एकूण सदस्य या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत? गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सर्व विद्यार्थी प्रतिनिधी वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पुण्यात काम करत आहोत। आम्ही त्यांच्या टीमशी असेल त्यांच्याशी संपर्क केला आहे आणि हजारोच्या संख्येनं विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। कारण की हा प्रश्न म्हणजे काय कोणा एका व्यक्तीचा नाही, हा देशातील किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाचा, प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रश्न आहे। आज नीट मधला पेपर फुटलाय, महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचा पेपर फुटला होता। मग हे जे सगळे शिक्षण क्षेत्रामधले किंवा नोकर भरतीमधले गैरप्रकार होते ह्याचं कुणीतरी उत्तरदायित्व घेणं गरजेचं आहे आणि जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा झाला पाहिजे, यासाठी आम्ही मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होतोय। पोलिसांकडून या आंदोलनाला परवानगी मिळालेली आहे का? कशा पद्धतीची तयारी असणार आहे? ऊन खूप जास्त आहे पुण्यामध्ये आपण बघतोय आणि दरम्यान त्याच काळामध्ये आपलं आंदोलन होणार आहे। हो, पोलिसांकडनं आम्हाला आतापर्यंत तरी सहकार्य आहे आणि आम्ही काय एक जे ऊन वगैरे आहे पण जे संध्याकाळचा टाइम हे केलेला आहे त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही आणि शांतता पूर्ण पद्धतीने एक 2 ते 3 तासासाठी हे आंदोलन असणार आहे। पुण्यामध्ये यापूर्वी देखील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन झालेलं होतं। बऱ्याच ठिकाणी रस्ता रोको झालेला होता आणि आता अभिजित दिपकेचं नीट पेपर फुटीनंतरचं हे आंदोलन, त्याने केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मागील अनेक दिवसांपासून मागणी केलेली आहे। तुम्ही सगळे आता या आंदोलनात सहभागी होणार आहात, पण मात्र असा फरक वेगळा काही पडताना दिसत नाहीये, सरकारपर्यंत पोहोचत नाही हा? नाही, असं म्हणता नाही येणार, कारण सरकारपर्यंत मेसेज जातो आहे। आपण जर सोशल मीडिया माध्यमांचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये तरुण जे आहेत ते या चळवळीशी जोडले गेलेले आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एक चळवळीचं केंद्र आहे, शिक्षणाचं माहेरघर आपण त्याला म्हटलं जातं आणि मला असं वाटतं की या ठिकाणाहून जे काही आंदोलन होणार आहे ते देशभरातच नव्हे तर जगभरामध्ये जाईल आणि उद्या आम्हाला अशी आशा आहे की मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि त्यांचे पालक त्याच्यामध्ये सहभागी होऊन आपला जो काही निषेध आहे तो व्यक्त करतील आणि शिक्षण क्षेत्रामधील जो काही भ्रष्टाचार आहे त्याच्यावरती सरकारने आळा घातला पाहिजे आणि जे काही आता दोषी पुणे शहरामधून आपण जर बघितलं की जे काही नीटच्या अनुषंगाने जे काही आरोपी सापडलेले आहेत एकूण त्याच्यापैकी 5 ते 6 लोक हे पुणे शहरामधले आहेत। तर याचा अर्थ असा डायरेक्टली आहे की पुणे हे त्या भ्रष्टाचाराचं केंद्रबिंदू आपल्याला म्हणता येईल आणि त्या दृष्टिकोनातून हे जे दुसरं जे आंदोलन आहे कॉक्रोच जनता पार्टीचं पुणे शहरामध्ये होतं आहे, तर मला असं वाटतंय की एक व्यापक संदेश याच्यामधून जाईल। लाखोंच्या संख्येने खरं तर विद्यार्थी राज्यभरातून देशभरातून पुण्यामध्ये येत असतात शिक्षणासाठी। अनेक प्रश्न विद्यार्थ्यांचे आहेत। तुमचे जे काही पुण्यातले प्रश्न आहेत ते तुम्ही दिपकेपर्यंत पोहोचवणार आहात का? कारण त्याच्या माध्यमातून, कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून तुमचे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जाण्याची काही शक्यता आहे का? नक्कीच, आजच्या आंदोलनाचा प्रमुख जो काही मागणी जी आहे ती केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ही जरी असली तरी विद्यापीठामधील आणि एकूणच पुणे शहरामधील जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती आम्ही अभिजित सरांशी चर्चा करणार आहोत। आज सायंकाळी आम्ही त्यांच्या भेटीची वेळ मागितलेली आहे आणि त्या भेटीमध्ये आम्ही लेखी स्वरूपामध्ये त्यांना काही निवेदन देऊन विद्यापीठामधील नेमके प्रश्न काय आहे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, आता सध्या विद्यापीठामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्राध्यापक भरती होते आहे, तर त्या प्राध्यापक भरती पारदर्शक व्हावी याची मागणी आम्ही करणार आहोत। आता मगाशी मी सांगितलं की पीएचडी फेलोशिपच्या जाहिराती गेल्या 2023 पासून सारथी, बार्टी, महाज्योती आणि टीआरटीची जाहिरात प्रसिद्ध नाही, ती जाहिराती प्रसिद्ध करण्यात यावी आणि सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळावी याची देखील आम्ही मागणी त्या ठिकाणी करणार आहोत। अभिजित दिपकेवरती विद्यार्थी म्हणून तुम्हाला का विश्वास ठेवू वाटतोय? काय कुठल्या अशा त्याच्या बाबी तुम्हाला पटलेल्या आहेत ज्या तुम्हाला त्याच्यावरती विश्वास ठेवण्यासाठी तुम्ही जाताय त्याच्या आंदोलनासोबत? त्यांनी घेतलेला स्टँड, त्यांनी आता जो स्टँड घेतला ना खूप महत्वपूर्ण आहे। अमेरिकेसारख्या देशात राहून त्यांनी भारतातल्या सगळ्या तरुणांची जी अस्वस्थता आहे त्या अस्वस्थतेचा तो जनक झालेला आहे आणि त्यांनी सोशल मीडियावर जे कॅम्पेन केलंय त्याचं प्रत्यक्षात सुद्धा आपल्याला जनक दिल्लीमध्ये पाहायला मिळालेले आहे। मुळात हे जे प्रश्न आहे ते सगळेच घेत होते, परंतु त्याला जे काय म्हणून सेंटरला आणण्याचं काम जे आहे ना
ते अभिजितनी केलेलं आहे. आणि आम्ही पुण्यातले जे युवक आहेत जे वेगवेगळ्या वर्षानुवर्ष ह्या प्रश्नावरती म्हणजे शिष्यवृत्ती असतील, हॉस्टेलचे प्रश्न असतील, कॉलेजचे फी वाढीचे असतील, न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेल, स्पर्धा परीक्षेचे विषय असतील, परदेशी जाणाऱ्या मुलांचे विषय असतील, ह्या सगळ्या विषयाचे एकत्र करून त्याला आम्ही असे 8 ते 10 मुद्दे देणार आहोत किंवा काही शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल करावं लागेल. एखाद्या आंदोलनाने कुठली गोष्ट यशस्वीपर्यंत पोहोचणार नाही, परंतु ही जी थिनकी ह्या थिनकीचा लवकरात लवकर बनव होईल अशी आम्हाला आशा आणि अपेक्षा आहे. अनेक ठिकाणी ही तरुण विस्कळीत होते आणि त्या विस्कळीत तरुणांना एक दिशा देण्याचं काम अभिजित आपल्या माध्यमातून करतोय. आणि आम्ही सगळे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी आहेत की आम्ही ह्या सगळ्यांमध्ये जरा सहभाग नोंदवतो आणि पाठिंबा देतो. त्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही मान्य करतो अशाचा भाग नाही, पण ही इश्यू बेसची लढाई आहे. कारण काय आज आपण पाहतो की वैचारिक लढाईमध्ये अनेक तरुण गुंतलेले आहेत आणि इश्यू बेस आपल्या कुठेतरी मागे पडतोय आणि ह्याच अनुषंगाने तो मुद्दा हायलाईट यावं, राज्यकर्त्याच्या लक्षात यावं, त्या अनुषंगाने ह्या उद्याचं होणारं आंदोलन. अनेक जणांकडून या आंदोलनाला युवकांच्या चळवळीला ट्रोल केलं जातंय किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या मुद्दामून घडवल्या जातात. जे आंदोलन दिल्लीमध्ये झालं तिथे पण काही लोकांनी तिथे येऊन काहीतरी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पुण्यामध्ये आता हे आंदोलन होतंय, तुमच्या मनामध्ये अशी काही शंका आहे का की असा गोंधळ इथे देखील घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो? नाही, सध्या तरी नाही. आपण जे आंदोलन करतो ते शांततेच्या मार्गाने करत आहोत, त्यामुळे कुठलाही आता तरी कोणाचा विरोध दर्शवताना दिसत नाही. परंतु हे करू शकतील, कारण काय आपण पाहतोय की देशभरातले जे काही स्वायत्त संस्थेबाबत घेतलेल्या त्यांच्या भूमिका असतील, जे अराजकता असते कुठे ना कुठे, ह्या अनुषंगाने अशा आंदोलनाला काही सत्ताधारी मंडळी ह्या सुद्धा निगेटिव्हिटी पसरवून हे आंदोलन किती वेगळं आहे हे इतिहासात असं आंदोलन आहे की ह्याच्यामध्ये तरुण मोठ्या संख्येने आहे. आणि दुसरे भाग ह्याच्यामध्ये असं आहे की हे सगळे इंटलेक्च्युअल आहेत, रिसर्चमध्ये आहेत, फॉरेनर आहेत, सगळ्या ठिकाणाहून आलेली ही मुलं एकत्र येत आहेत आणि इश्यू बेसवरती येतात. कुठल्या जातीय धर्मावर कुठल्याही बेसवरती ते उभे नाहीत राहतात. त्यांच्या ज्या आंदोलनाचं प्रतीक आहे ते स्वतः बाबासाहेब आहेत, त्यांची घटना आहेत आणि सगळे घटनेला मानणारे संविधानप्रेमी ही सगळी तरुण नाहीत. आणि आम्हाला अपेक्षा आहे की ह्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण जागृती होईल आणि असे जे विषय आहेत ते सोडवण्याच्या माध्यमातून याचा प्रयत्न होईल. पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी तरुण आहेत. काय सांगाल तुम्ही, जे तरुण उद्या या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत, काय सांगाल त्यांना? नाही, उद्या जे आंदोलन होणार आहे ते अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने संविधानिक मार्गाने होणार आहे. आणि पुणे जे जर तुम्ही पाहिलं तर नीट पेपर फुटीचं केंद्र जर म्हणता येईल आपल्याला, कारण की मोठ्या प्रमाणावर जे आरोपी इथंच सापडलेत आणि महाराष्ट्रातून पण मोठ्या प्रमाणावर इथं विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. तर आमचं त्यांना आव्हान आहे की तुम्ही आज हा प्रश्न आपल्या प्रत्येकाचा आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचा, प्रत्येक कुटुंबाचा आहे. तर आपण एक शांततापूर्ण आंदोलनात मोठ्या संख्येने आपण सहभागी झालं पाहिजे व आपली मागणी कशी सरकारवर प्रेशर येईल किंवा सरकारकडे पोहोचेल हे आणि त्या माध्यमातून कशा केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा होईल हे आपण पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना आवाहन करतो की तुम्ही सामील व्हा. नक्कीच उद्या अभिजित दिपकेचं पुण्यामध्ये आंदोलन आहे. 4 वाजता पुणे विद्यापीठामध्ये त्यांचं आंदोलन होणार आहे शांततापूर्ण मार्गाने. मात्र त्यापूर्वी पुण्यातल्या काही विद्यार्थी संघटनांनी त्याच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि मोठ्या संख्येने आम्ही या आंदोलनाला उपस्थिती दर्शवणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुण्यातल्या विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते देखील आम्ही त्याला सांगणार असल्याचं या सगळ्या विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी सांगितले आहे. त्यामुळे उद्या आंदोलनामध्ये नेमकी काय भूमिका अभिजित मांडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.